सुरुवात करतोय. 12वा खेळाडू आमच्या काबेलन कक्षामध्ये नाहीये. इथे लावला पील आणि पंचांकडून इशारा आलाय. फलंदाज पराग खोत आहे बाद. सावली सरांना विनंती असणार आहे आपण रिव्ह्यू बघण्यासाठी यायचं आहे. आणि त्याच वेळी गोलंदाजी करणारा संघाला आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. निलिमा कला केंद्र निळस संघ आपला 12वा खेळाडू अद्यापर्यंत आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये आला नाहीये. अदरवाईज वेगळा निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केला जाईल. सो लगेच तुमचा 12वा खेळाडू आमच्या कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. आणि डिसिजन आले की फलंदाज बाद आहे. एक खूप मोठी शिकार. निलिमा कला केंद्राचा अजूनही 12वा खेळाडू आला नाहीये. तुमचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत आणि या स्पर्धेचा नियम आहे 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. सूरज पाहायला मिळतोय पहिल्या षटकात आणि सूरज अफलातून स्वरूपाची गोलंदाजी करतोय. पराग खोतने पहिला चेंडूवरती एक बुलंदी असा चौकार ठोकला होता, पण त्यानंतर सूरजने केलेलं कमबॅक सुद्धा आपण पाहिलं. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रंगत पाहायला मिळेल. या मॅच मध्ये रोमहर्षक अनुभवास मिळेल. आणि दोन्ही संघ आपण पाहतो अगदी तगडे संघ आहेत. दोन्ही संघ आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु पराग खोतचं पहिल्या षटकामध्ये बाद होणं निश्चितपणे एक डेंजरस साबित होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय पप्पू बाईत पाहायला मिळते आता बॅटिंग करण्यासाठी. आता पाहूया पप्पू बाईत कशा पद्धतीने बॅटिंग करेल. पप्पू बाईत आणि त्याचा साथीदार सनी गुळगुले दोन्ही फलंदाज डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. आणि दोन्ही फलंदाज अगदी धुवाधार आणि खणगाती फलंदाजी करण्यामध्ये माहिर आणि एक्सपर्ट असलेले फलंदाज आहेत. धाव फलकावरती आपण पाहतोय 4 धावा लागल्यात. आखो टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधोमध लागला नाहीये. खराब कनेक्शन आणि ते आपण पाहतोय सलग दुसरा चेंडूवर दुसरी मोठी विकेट आणि फलंदाजाला जावं लागेल तंबू मध्ये परत. पहिल्या षटकामध्ये सूरजची अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही बेनीच्या शिलेदारांना त्याने अगदी तंबूचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळत असताना कुठेतरी दीपक शेठ जाधव याने पुरस्कृतलेला संघ आता बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. दीपक शेठ जाधव पुरस्कृत, बाळाराम माने, त्याचबरोबर घरेश शेठ गजमल आणि सुचनभाई कदम पुरस्कृत वडाची वाडी संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. हायट्रिक बॉल पाहायला मिळतोय सूरज याचा. इथे मात्र आपण पाहतोय एजंट टेकन विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा गोलंदाज सूरज द्वारे. आणि सूरजने पहिल्या षटकामध्ये सर्वांना मोहित केले, अचंबित केले. आणि ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले ते पाहता निश्चितपणे गोलंदाजी करणारा संघाचं वर्चस्व या मॅच वरती पाहायला मिळते. 4 या धाव संख्येवरती तिसरा हादरा बसलाय. आणि सनी गुलगुले मात्र आपण पाहतोय अगदी लवकर बाद झालाय, स्वस्त्यामध्ये बाद झालाय आणि गोल्डन डकचा तो शिकार ठरलाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय शुभम कदम. पाहूया आता शुभम कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 4 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. येथे चेंडू अगदी चांगला आलाय. कमालीची गोलंदाजी,
गोलंदाजी मधली आपली उपयुक्तता गोलंदाज सूरजने अगदी चांगल्या पद्धतीने सिद्ध केले. त्याने अगदी भन्नाट गोलंदाजी केले, भेदक मारा केलाय. निजामपूरचा आपण खेळाडू पाहतोय सूरज याला मैदानावरती अगदी बहरदार गोलंदाजी करतोय, परंतु रोहित पोटलेचा टायमिंग अगदी चांगलं झालं नव्हतं, वरती लागला होता, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय त्या डिप स्क्वेअरच्या बाहेर. 4 धावांचा आणि चौकार. तंगडी वे जर 3 षटकार मारले रोहित याने तर त्याची लाईव्ह बनेल. आणि विलास येलकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक रोहित यांच्याकडून असणार, विलास येलकर यांच्याकडून असणार आहे. रोहित याला दोघांना सुद्धा पारितोषिक आहे. षटकारांचे हॅट्रिक विलास येलकर यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबरीने 500 रुपये बाळाराम माने यांच्याकडून सुद्धा असणार आहेत षटकारांच्या आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कवरती राहुल पाहायला मिळतोय. सूरजने मात्र पहिल्या षटकामध्ये अगदी चांगला मारा केला, परंतु त्यानंतर आपण पाहिला शेवटच्या चेंडूवरती रोहित पोटलेच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. एका षटकाच्या खेळानंतर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे, सो नो डाऊट येथे एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल. आणि ही धावसंख्या धावफलकावरती लावायची असेल तर शुभम कदम आणि त्याचा साथीदार रोहित पोटले याला अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवावी लागेल. राटा मोर द विकेट. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाजाला चकवले. प्ले अँड मिस या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहतोय सामना अगदी चांगल्या पद्धतीने रंगलाय आणि ज्या पद्धतीने मारा होते ते पाहता आता बॅट्समन समोर अगदी खडतर असं आव्हान. फलंदाजांना आता मात्र आतापर्यंत जे काही झाले ते विसरावं लागेल आणि दमदार बॅटिंग करून दाखवावी लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू आहे वाईड, हा चेंडू असणार आहे अवांतर. फॉरगॅटन इज अन आर्ट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने जे आतापर्यंत घडले ते सगळं विसरून जायचं आणि कामगिरी करायची, परफॉर्मन्स द्यायचा. या पद्धतीने आता वडाची वाडी संघाला बॅटिंग करावी लागेल. धावफलकावरती 10 धावा लागतात, डबल डिजिट मध्ये धावसंख्या. येथे मात्र शुभम कदमच्या बॅटमधनं शॉट अगदी चांगला आलाय आणि सीमारेचे नजीक आपण पाहतोय तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण. धावा येत नाहीये, धावांचा आणि संघर्ष. कॅप्टन आहे का तो? नेक्स्ट बॉल आपण पाहतोय गोलंदाजाचा आणि यावेळी रोहित पोटलेच्या बॅटमधनं डीप पॉइंट मध्ये आला एक शानदार स्ट्रोक. 4 धावांचा आणि खणखणीत चौकार. व्हेरी मच डीजे आणि ऑपोजिट संघ जो आहे बाळाराम माने यांच्या निलिमा कला केंद्र निळज या संघाचा कॅप्टन शैलेश पवार याने हरेश शेठ गजमल यांच्या संघ होता माणगाव प्रीमियर लीग मध्ये आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना हरेश शेठ गजमल यांच्या गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाला ती फायनल जिंकून दिली होती. आणि तोच खेळाडू आता मात्र हरेश शेठ गजमल यांच्या ऑपोजिट संघामध्ये पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर लागल्यात. मैदानावरती रोहित आज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. आघाडीचे फलंदाज अगदी लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर रोहितने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतलीत आणि त्यानंतर अगदी स्टँडर्ड दर्जाची बॅटिंग रोहित करताना पाहायला मिळते. शुभम कदमने सुद्धा पहिल्या दिवशी या सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपल्या बॅटिंगने हा आकार उडवला होता. त्या पद्धतीने बॅटिंग होणं गरजेचं. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू व्यवस्थितरित्या आला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय
सिंगल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. ही विकेट पाहिली तर अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, फलंदाजीचं नंदनवन असलेली ही विकेट. त्यामुळे या विकेट वरती तुम्ही जितकी धावसंख्या उभारेल तितकी धावसंख्या कमीच असणार. परंतु 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला कराव्याच लागतील. रोहित पोटल्याला मात्र आपण पाहतोय स्लोवर वनने चकवा दिलाय आणि या चेंडूवरती धाव मिळते केवळ एक. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना धाव फलकावरती 18 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पहिल्या 2 षटकात पाहिली. पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाजी मार्क वरती येईल. सामना जर आपण पाहिला तर अतिशय रंगतदार रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि थोडासा विचार विनिमय करताना पाहायला मिळतात. प्रशांत बेंडखळे भाऊ यांना विनंती असणार आहे, आपण हरीश शेठ गजमल यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर 4 बॉलर. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज ओमकार अर्थात नौखार अलिबागचा हा खेळाडू आहे. प्रीत सर जरा 1 मिनिट, जी मैदानामध्ये प्लॅस्टिकची पिशवी आहे ती जरा बाहेर काढायची आहे. ती पंचांच्या जवळ द्यायची आहे. ओमकार पाठ पाहायला मिळते. अर्थात ओमकार बद्दल सांगायचं झालं तर अलिबाग मध्ये एक स्पर्धा झाली होती 2.5 लाखाची आणि त्या स्पर्धेमध्ये सँडी एसपी या संघाला या खेळाडूने पराभवाचा धक्का दिला होता आणि ओमकार देसाई सारख्या फलंदाजाला या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या तालावरती अक्षरशः नाचवलं होतं. असा नौकार गावचा आणखीन एक टॅलेंटेड बॉलर पाहायला मिळतोय. चेंडूला जास्त प्रमाणात फिरकण्याची क्षमता असलेला हा खेळाडू. पाहूया आता मैदानावर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या 2 षटकांमध्ये अपेक्षित गतीने धावसंख्या उभारता आली नाहीये. 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि त्याच वेळी पाहूया ओमकार हा फिरकी दर्जाचा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय ओमकारच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये रोहित अडकला. रोहित पूर्णतः कन्फ्यूज पाहायला मिळाला आणि रोहित जाईल मैदानातून बॅक टू द पवेलियन. ओमकारने आपल्या संघाला करून दिले अगदी शानदार सुरुवात. षटकारांची हॅट्रिक केली तर बाळाराव माने यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दीपक शेठ जाधव पुरस्कृत बाळाराव माने, हरीश शेठ गजमल आणि सुचनभाई कदम यांचा संघ आपण पाहतोय. मैदानावरती पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय आणि त्याच वेळी ओमकार नामक गोलंदाजीला आला आणि पहिल्या चेंडूवरती रोहितला मात्र त्याने पॅव्हलियन मध्ये परत पाठवलं. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगात निर्माण झाले परंतु धावसंख्या येणं गरजेचं आहे. मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावेसाठी झुंज पाहायला मिळते, धावसंख्येसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. चेंडूवरती फटका अगदी मोठा डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या मध्ये एक शानदार आणि उत्तुंग फटका शुभमच्या बॅट मधून. दीपक शेठ जाधव पुरस्कृत बाळा 11 सुचनभाई कदम आणि हरीश शेठ गजमल यांचा हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि शुभमच्या बॅट मधनं एक मोठा स्ट्रोक मारल्यानंतर ओमकारला यावेळी चकवले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येसाठी संघर्ष, धावांसाठी स्ट्रगल आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर अपेक्षित गतीने धावसंख्या येताना पाहायला मिळत नाहीये.
यावेळी मात्र आपण पाहतो अगदी पुन्हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला जावं लागेल तंबूत परत. थेट अगदी आपण पाहिला थ्रो यष्ट्यांवरती आणि फलंदाजाला दाखवले पॅव्हलियनची वाट. आणखीन एक खेळाडू बाद होतोय, एकामागोमाग एक अगदी रेग्युलर इंटर्स वरने धक्के लागतायत आणि या धक्क्यातून अद्यापर्यंत दीपक शेठ जाधव पुरस्कृत बाला इलेव्हन संघ सावरलेला पाहायला मिळत नाहीये. मैदानावरती केवळ 24 धावा पाहायला मिळतात आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करणे गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक दीपक शेठ जाधव पुरस्कृत बाळा इलेव्हन आणि हरीश शेठ गजमल आणि सुचनभाई कदम यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. मैदानावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज सौमेश महाडिक पाहायला मिळतोय. पाहूया आता सौमेश कशा पद्धतीने बॅटिंग करेल. या चेंडूवरती सौम्यचा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक शॉट थर्ड मानला क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिनिटांना पाहायला मिळते. प्रत्येक धावेसाठी आपण पाहतोय फलंदाज अगदी पछाडलेले पाहायला मिळतात. फलंदाज पूर्णतः स्ट्रगल करतात, संघर्ष करतात आणि धाव फलकावरती केवळ 25 धावा पाहायला मिळतात. ओमकार सुद्धा या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने मारा करतोय. ते मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल ओमकार आलाय. ओमकार टी प्लॅन कनेक्ट शानदार कॅच आणि फलंदाज जातोय बॅक टू द पवेलियन. सुजल वरे पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये निलिमा कला केंद्र निळ्या संघाने अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्यात केवळ 25 धावा आणि पहिल्या 3 षटकांमध्ये 25 धावा आल्यामुळे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दबाव, दडपण, प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या संघावरती आणि त्याच वेळी नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाजाचा या षटकातील. बॉलर नेम 12वा खेळाडू सुद्धा बॉलरचं नाव माहित नाहीये. स्वप्नील पाहायला मिळतो 3 षटकाच्या खेळामध्ये. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत अगदी तुफानी गोलंदाजी आपण पाहिली. अचूक टप्प्यावरती झालेला नियंत्रित मारा पाहिला. ऍक्युरसीवरती गोलंदाजी झाली. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचा. शॉर्ट ऑन पूल जरूर खेळला पहिला चेंडूवरती, परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे या चेंडूवरती धाव मिळेल केवळ एकच धाव. धावांसाठी आता मात्र आपण पाहतोय फाईट करावी लागते. आवश्यकता आहे ते मोठ्या फटक्याची. 3 षटकांसाठी पारितोषिक सुद्धा आले. बाळा माले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर बॅट्समन कडनं एक्सपेक्टेड जो परफॉर्मन्स आहे तो होताना पाहायला मिळत नाहीये. येथे सौम्यच्या बॅटमधनं मोठा फटका जरूर आलाय आणि चेंडू सुद्धा जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा दमदार षटका. ऑन दी बोर्ड. बऱ्याचशा वेळानंतर जो फटका अपेक्षित होता तो फटका आलाय. दीपक शेठ जाधव पुरस्कृत बाळा 11 अर्थात हरीश शेठ गजमल आणि सुचन भाईंचा हा संघ येते. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगचा अगदी वेगाने आला चेंडूवरती, परंतु कॅच मात्र होऊ शकत नाहीये.
सेकंड धाव सुद्धा तितक्याच गतीने आपण पाहतोय कंप्लीट केले आणि आता धाव फलकावरती तब्बल 34 धावा लागल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दाजी उभारे याने जर कॅच टिपली तर विलास शेडेलकर यांच्याकडनं कॅच साठी 500 रुपयांचा पारितोषिक. आणि इथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडू खेळलाय. लॉंग ऑफला ओंकार आहे, तो चेंडू फील्ड करतोय. प्रत्येक धावेसाठी आपण पाहतोय जंग पचाडताना पाहायला मिळतोय तो दीपक शेट जाधव पुरस्कृत संघ. या संघाला आता आवश्यकता आहे चांगल्या फटक्यांची. येथे एखाद दोन जर मोठे फटके आले तर दीपक शेट जाधव याने पुरस्कृत केलेला वडाची वाडी संघ सुद्धा एक मोठी धावसंख्या रचू शकेल. येथे मात्र आपण पाहतोय फुटवर्कचा अगदी चांगला उपयोग आणि चेंडूला खेळले तर सीमारेषा पलीकडे. यावेळी वाडी डीप विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी एक उत्तुंग षटकार पाहायला मिळालाय. जे 41 धावा धाव फलकावर लागतायत. निलिमा का केंद्र नियत त्यांच्या अगेन्स्ट दीपक शेट जाधव पुरस्कृत 12-11. हरेश शेठ गजमल आणि सुचंदभाई कदम यांचा हा संघ बॅटिंग करतोय आणि महत्वाच्या क्षणी सुजल वरेच्या बॅट मधना एक अफलातून असा षटकार. हा चेंडू वरती आपण पाहतोय दबाव, डेडपॅन अँड प्रेशर सुद्धा. एक षटकार लागला आणि त्यावेळी गोलंदाजी दशा आणि दिशा सुद्धा आपण पाहतोय बदललेली पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. दाजी उभारे याने जर कॅच टिपले तर सुचनभाई कदम यांच्याकडनं 151 रुपयाचा 251 रुपयाचा पारितोषिक. दाजींच्या कॅच साठी आपण पाहतोय अनेक पारितोषिक लागले आहेत. विलास शेटेलकर यांच्याकडनं 500 रुपये, त्यानंतर सुचनभाई कदम यांच्याकडनं 251 रुपये, म्हणजेच एका कॅच साठी 751 रुपयाचं पारितोषिक आले दाजी उभारे यांच्यासाठी. इथे मात्र आपण पाहतोय एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज पूर्णतः प्रेशर मध्ये पाहायला मिळते. एक वेगळ्या पद्धतीचं मानसिक दडपण पाहायला मिळालं, मनोधैर्य पूर्णतः खचलेलं पाहायला मिळते. सुजल वरेच्या वाट मधनं ऑल अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलाय आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरना धावत येऊन चेंडू फील्ड करतोय. सिंगल मिळाले या चेंडूवर. डबलच्या प्रयत्नात फलंदाज झालाय बाद आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 44. सामना जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे यावेळी निलिमा कळा केंद्र नीरज या संघाला.
45 धावसंख्येचं लक्ष आहे आणि आपण पाहतोय या दरम्यान निलिमा कया केंद्र निळज या संघाकडून 2 सलामीवीर ऋतिक पाहायला मिळतोय आणि ऋतिकच्या साथीला आणखीन एक बॅट्समन शैलेश पाहायला मिळतोय. शैलेश पवार आणि ऋतिक. शैलेश आपण पाहतोय माणगावचा हा खेळाडू आहे आणि त्याच वेळी ऋतिक हा अलिबाग तालुक्यातील नौखार गावचा एक यंगस्टर असा खेळाडू आहे आणि काल सुद्धा आपण पाहिलं नौखार गावातील 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये तालुका ऑफ मध्ये खेळले होते. आज सुद्धा आपण पाहतोय नौखार गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हे जे लक्ष आता उभारले 45 धावसंख्येचं ते पाहूया आता. निलिमा कळा केंद्र निळज या लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने करेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहित पोटले याला. रोहित पोटले आपण पाहतोय षटकाची सुरुवात करत असताना समोर अगदी धडाडीचा फलंदाज शैलेश पवार पाहायला मिळतोय. शैलीदार बॅटिंगसाठी शैलेश पवार ओळखला जातो. पहिला चेंडू रोहित पोटले याचा आपल्या षटकाला प्रारंभ करतोय. पहिला चेंडूवरती इम्प्रोवायझेशन केलंय. फटका अगदी वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केले आणि स्ट्राइक आता मात्र मिळते. धडाकेबाज फलंदाज ऋतिक याला. ऋतिक कडे सुद्धा खूप मोठी कॅपॅसिटी आहे, खूप चांगल्या पद्धतीचा कॅलिबर आहे. कारण ऋतिकचा जर आपण विचार केला तर तो नौकार गावातून येतो. याच गावातून आपण मौन्याला पाहिलं, सुमित भगतला पाहिलं, महेंद्र मात्रेला पाहिलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून ऋतिक सुद्धा बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय रोहित पोटलेचा हा चेंडू अगदी अफलातूनपणे पाहायला मिळाला. रोहित सुद्धा गोलंदाजी मध्ये आपली चमक दाखवतोय आणि षटक क्रमांक पहिला चालू असताना धाव फलकावरती केवळ एक धाव पाहायला मिळते. लक्ष 45 या धाव संख्येचा आहे आणि जर याचा पाठलाग करायचा असेल तर बॅटिंग चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. इथे मात्र ऋतिकच्या बॅट मधनं अगदी फॅन्टास्टिक स्ट्रोक, सर्कल क्लिअर केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी इज वेलकम बाउंड्री फॉर निलिमा. ऋतिकच्या बॅट मधनं अगदी अफलातून फटका पाहायला मिळाला. इथे मात्र ऋतिकच्या बॅट मधनं स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑफ. इट्स अ ह्यूज हिट बाय ऋतिक. ऋतिक हा अलिबाग तालुक्यातील लवकरचा खेळाडू रोहित पोटलेवरती अटॅक करतोय, आक्रमण करतोय आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला स्टार्ट मिळून देताना पाहायला मिळतोय. अगदी धडाकेबाज आणि तितकीच अफलातून सुरुवात पाहायला मिळते. सलामीला आल्यानंतर रोहित पोटले याचा तो अगदी खरपूस समाचार घेतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, पराग खोजेल खाली येतोय आणि ऋतिक मात्र आपण पाहतोय आक्रमकतेच्या नादामध्ये बाद झालाय. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. आणि पुढील समाजासाठी घेऊन जातोय पंकज शेलकर याचकडे. दरम्यान
चालू असलेला सामना निलिमा कला केंद्र नीरज वर्सेस हा रिवतचा प्रयत्न दोधारी भटका तेवढं सुंदर सुरक्षित क्षेत्ररक्षण हरेश शेटगरमल यांच्याकडून दरम्यान एक धाव वाढते धावसंख्या होती ती 12 सुंदरचा गोलंदाजी म्हणता येईल ते रोहित पुढले यांची विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकाखेर धावसंख्या 12 आणि दाजी उभारे जवळपास 2 वर्षापूर्वी या स्पर्धेसाठी आपली टीम बुक केली होती. आणि संघ मालक बालाराम माने यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. हा आदित्यजी नाडकर पत्रकार यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. त्यांचं दीपक शेठ जाधव आणि दाजी उप सुभाष दळवे यांच्याकडून हार्दिक स्वागत. नाडकर साहेब आपण पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. सुभाष शेठ दळवे उप दाजी आणि दीपक शेठ जाधव यांच्या वतीने आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. भव्य दिव्य अशी स्पर्धा पालक मध्ये चषक 2020-22 मध्ये 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या वर्षी पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आणि वैयक्तिक पहिले संघाकडून दुसरा षटक येतो सोमेश. राईट द विकेट गोलंदाजी भुवन एंड कडून गोलंदाजी होत आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतो शैलेश, नॉन स्ट्राईकला राहुल. पहिल्या ओव्हरच्या सर्वात धावसंख्या आहे ते 12. 45 धावांची आवश्यकता असताना बघा सोमेश सुंदरसे गोलंदाज आहेत ते जावटे संघाचे. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट आणि व्यवस्थित आणि सुंदर फटका म्हणता येईल. मात्र 18 पहिल्याच चेंडू सोमेशच्या 6 धावा वसूल करतो तो शैलेश. पुन्हा एकदा दोरकस माझ्या प्रयत्न निश्चित झेल होऊ शकतो का आणि सेफ गॅप मध्ये फटका लॉंग ऑफच्या लॉंग अंदेशने चौकार. दरम्यान सेकंड राऊंडचा पहिला सामना स्वराज्य मित्रमंडळ निलाज वर्सेस राज 11 वडपाले. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना स्वराज्य मित्रमंडळ निलाज वर्सेस राज 11 वडपाले. पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. हा माझा खोला टाकला चेंडू. पुन्हा एकदा आता माझे निश्चित आणि बाद मात्र रिव्ह्यू भरलेला आहे फलंदाजांनी निश्चित. बघा थोड्या अंपायरकडे हा आहेत मात्र आपले साळवे सर आहेत ते पाहतील.
अतिशय सुंदर असं अंपायर म्हणता येईल नयन शिंदे सर आणि गणेश साळवे सर पंतांनी आऊट दिले, मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे तो फलंदाजांनी निश्चित. आणि वडपाली संघाचे कर्णधार आलेले आहेत. स्वराज्य ग्रुप नीला संघाचे कर्णधार पायऱ्यामध्ये यायचं आहे. नोट आउट आहे. पिचिंग मला लेन सोडून बाहेर होतो बॉल. हा रन नाही आहे, निश्चित रन नाही आहे. नवीन नियमामध्ये नाही, स्ट्राईक लागत असेल शैलेश. पंचाने आऊट दिलेले आहे. आणि सामना लोकांना सोडून घ्यायचा. अजून आपल्याला आजच्या वर्षात फायनल खेळवायचे आहे. बाबू हा मात्र जरकस फटका. काय पंच सीमारेषा पार षटकार. किती? 28 झाले, 28. नाणेफेक होणार ते सुभाष शेठ दरुळे यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. दरम्यान सेकंड पहिला सामना नाणेफेक करून घ्यायची आहे दाजी आपल्या हस्ते या सामन्याची. आणि हा नाणेफेक हो टाय बोलून घेतो. पत्रकार नाडकर साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. दरम्यान समीकरण बदलतोय. टॉच विन राज 11 वडपाले संघ आपला निर्णय करायचा. धन्यवाद. आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणतात ते सागरकडून. दरम्यान आणि खराब फेकी दिवाळी बोनस पप्पू बाईत
आणि हा मात्र मोठा फटका, सीमारेषा पार षटकार. आता सर्व बबरी ग्रामीण घोटवचे धाव संख्या होते ती 38. 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे फक्त. मॅच मधला मजा मात्र सगळी निघून गेलेली आहे. पाहूया पुन्हा रिवर्सचा प्रयत्न, दूरधारी तलवार राहुल याच्याकडून. दोन धावा पूर्ण, धावसंख्या वाढते. धावसंख्या 40 विजयासाठी. हा मात्र स्लोवर चेंडू बीट होतोय राहुल. यानंतर होणार सामना स्वराज ग्रुप, स्वराज मित्रमंडळ नीरज वरपाळे दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेली आहे. वडफाळे संघाचं धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या 42. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी मला वाटतं हरीश शेठ स्वतः येणार बहुतेक, आणि काही कमाल करू शकतात ते. आता लाईन गोलंदाजी कोण आहे? सागर. सागर 6 चेंडू आणि 3 धावा. हा माझा सुरेख चेंडू. लवकर सामना फास्ट करायचा आहे, वेळ फार झालेला आहे. दरम्यान यानंतर लगेच योगेश पेंडकर कुठे असतील? योगेश पेंडकर, आकाश तारेकर कुठे असेल त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. आपल्यास विनंती आहे आपण पॅव्हलियनमध्ये यायचं. पंच वेळ फार होत आहे. पुन्हा एकदा सुंदर सुरेख चेंडू सागर यांचा. आता मात्र समीकरण बदलतोय. 4 चेंडू आणि 3 धावा. सागर यांनी जर हा सामना विजय करून दिला तर कर्नल संघ मालक बाळाराम माने यांच्याकडून 1000 रुपये.
आणि आता होतं समीकरण बदलतं 4 चेंडू 3 धावा. आणि रनावरती संधी आणि निश्चित सुंदरचा शेत हरीश शेठ यांच्याकडून हरीश शेठ यांच्याकडून सुंदरचं क्षेत्ररक्षण. आता मात्र 3 चेंडू 3 धावा. बघा काय होतं या सामन्यामध्ये. रंगत मात्र भरली तर सागर यांनी अशीच कामगिरी पुन्हा पुढे काढावी लागेल. पुढील 3 चेंडूसाठी सागर शिंदे यांनी जर हा सामना जिंकून दिला तर संघ मालकांकडून 1000 रुपये पारितोषिक. आज सुंदरचं क्षेत्ररक्षण मध्ये हरेश गजमान यांच्याकडून आलेला आहे. दुसऱ्या आयटम मध्ये लगेच चेंडू पकडून रनआउट केलेले आहे त्याने. हा मात्र फुलटॉन सीमा रेषा पार षटकार.